मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अमडिया कंपनीनी किती मनगळत कहाण्या बनवल्या तरी काही तथ्य नाही। जमीन व्यवहारासंबंधाने कुठलीही मुद्रांक शुल्क माफी देता येत नाही। उद्योग विभागाने आरटी पार्क करता अशी कुठलीही मुद्रांक माफीची योजना तयार केली नाही। उद्योग विभागाचं प्रमाणपत्र असेल तरच मुद्रांक शुल्काची माफी होतं। यामध्ये कुठल्याही प्रकारचं मुद्रांक माफीचं प्रमाणपत्र उद्योग विभागानं दिलं नाही। त्यामुळं अमेडिया कंपनीला नियमाप्रमाणेच त्या ठिकाणी काम करावं लागेल। नियमाप्रमाणेच त्या ठिकाणी ज्या काही आकारण्या त्या पूर्ण भराव्या लागतील। खरं तर अमेडिया कंपनी आता यामध्ये नियमबाह्य केल्यानंतर चुकीच्या पद्धतीने मनगळत कहाण्या बनवत आहे। मला वाटतं आमची जी विकास खारगे समिती आहे तो रिपोर्ट आल्यानंतर आम्ही योग्य कारवाई करू। आता याच्यामध्ये अटक झाली आहे जमीन व्यवहार करणाऱ्यांना। पोलिसांना आता कोर्टाने PCR दिलेला आहे संबंधित दोषींवर चौकशी करण्याकरता। मला वाटते सत्य समोर येईल। गव्हर्नमेंटची जमीन परस्पर विकणे परस्पर घेणे हे जे काही प्रकार राज्यामध्ये सुरू आहे या राज्याच्या अशा प्रकरणापैकी अमेडियाचं प्रकरण आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये विकास खारगे समितीचा रिपोर्ट आला त्यावर आम्ही योग्य कारवाई करू। एक महिना मुदतवाढ दिली आहे कारण अमेडिया कंपनी व्यवहार करणारे घेणारे यांच्या वकिलांनी थोडा टाईम वाढवून मागितला। त्यांना नॅचरल जस्टिस द्यायचा होता। 15 दिवस अधिवेशनाचा जो काही जाण्या येण्याचा ट्रान्झिट पिरियड आहे। अधिवेशन पुढचा आठवडा आहे। त्यानंतर डेव्हलपमेंट कमिशनरनी थोडा वेळ मागितला आहे विकास आयुक्तांनी, तोही आम्ही देतो आहे। नॅचरल जस्टिस म्हणून 1 तारीख 2 तारीख 3 तारीख द्यावी ही नियमात आहे। त्यामुळं 1 महिन्याची मुदतवाढ आहे पण त्यापूर्वीच आमच्याकडे रिपोर्ट येईल आणि सरकार अंतिम कारवाई करेल। पोलिसांनी आपली कारवाई चालू केलेली आहे। उत्तमराव जानकर जे आहेत राष्ट्रवादीचे आमदार ते असं म्हणतायत की सरकारची राज्य निवडणूक आयोगामुळे सरकारची इज्जत टांगणीला टाळली गेली आहे। हे खरं आहे की राज्य निवडणूक आयोगासोबतही राज्य सरकारचं नाव विनाकारण त्या ठिकाणी जनतेच्या मनात संभ्रमित होत आहे। राज्य निवडणूक आयोगाने केलेली कृती ही चुकीची आहे। अचानक निवडणूक पुढे ढकलणे याबद्दलचे कृती जी आयोगाने केली आहे याबद्दल माननीय उच्च न्यायालयाने आपलं त्या ठिकाणी आयोगाला ताशेरे जोडल्या एक प्रकारचे की आयोगाची भूमिका योग्य नव्हती। आयोगाने चुकीच्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया राबवली। आयोगाने वेळेवर त्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या। ही कृती चुकीची आहे। ही कुणाच पक्षाला मान्य नाही, कुणाच निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला मान्य नाही, मतदाराला मान्य नाही। एक कल्ली कारभार निवडणूक आयोगाने केला। यावर हायकोर्टाने सुद्धा आपली त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। आपण बघितलं असाल संभाजीनगर हायकोर्टमध्ये औरंगाबाद खंडपीठाने त्या ठिकाणी निर्णय दिला आहे। मला वाटतं की यामधून राज्य निवडणूक आयोग बोध घेईल। राज्य सरकारचा राज्य निवडणूक आयोगाच्या या कृतीशी काही संबंध नाही। राज्य सरकार फक्त त्यांना यंत्रणा देतं, बाकी निवडणूक प्रक्रिया ही राज्य निवडणूक आयोगाला राबवावी लागतं। राज्य निवडणूक आयोगाने घेतला निर्णय सरकारच्या संबंधित नाही। सरकारला बदनाम करण्यासाठी हे सगळं आरोप आता विरोधकांकडून होतात असं म्हणायचं का? नाही, आता राज्य निवडणूक आयोगाने कृती केली त्यावर सरकार काही जबाबदार नाही आहे। राज्य निवडणूक आयोग उत्तर देईन जनतेला किंवा मतदारांना आणि माननीय उच्च न्यायालयाने त्याची दखल घेतली आहे। तर राज्य निवडणूक आयोगाची कृती योग्य नाही यापूर्वीच आम्ही बोललेलो आहोत। वेळेवर निवडणुका पुढे ढकलणे काही राज्यात बरोबर नाही। यापूर्वी राज्यात असं पुरं उदाहरण नाही आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने वागू नये हेच त्या ठिकाणी संकेत घेतला पाहिजे। सर, एक शेवटचा प्रश्न। मुंबई महानगरपालिकेत गेल्या 3 वर्षात सत्ताधारी आमदार असतील किंवा जे माजी नगरसेवक सत्ताधारी पक्षात आहेत त्यांना 418 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला विकासाचा, परंतु जे विरोधक आहेत त्यांना मात्र देण्यात आला नाही असा आरोप। असं आहे, जे माजी लोकप्रतिनिधी तिथे शिफारस केल्या असतील निधी दिला असेल। आता बघा की आता लोकप्रतिनिधी नाही आहे त्यामुळं जे जुने लोकप्रतिनिधी आहेत ते जेव्हा जनतेमध्ये जातात तेथील प्रश्न लोक मांडतात। जरी ते नगरसेवक नसले तरी त्या भागातल्या जे काही प्रश्न आहेत त्याला जर निधी दिला असेल
किंवा त्यांची शिफारशी योग्य असेल तेव्हा कमिशनरने निर्णय घेतला असेल. शेवटी शिफारशी केल्यावरही जोपर्यंत स्पॉटवर आपण प्रशासक असताना प्रशासकाला निर्णय करावे लागतात, कमिशनरला निर्णय करावे लागतात. शिफारशी करणं आमचं काम आहे किंवा लोकप्रतिनिधीचं काम आहे किंवा माजी लोकप्रतिनिधीचं काम आहे. तर त्या ठिकाणी जर मुंबई महानगरपालिकेत किंवा भागामध्ये माजी नगरसेवकांनी शिफारशी केल्या म्हणून त्या ग्राह्य धरू नये असं काही योग्य नाही. त्यांच्याही शिफारशी ग्राह्य धरल्या पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ग्राह्य शिफारशीवर काम केलं पाहिजे, ते केलं आहे. जिल्हा परिषद असतील किंवा इतर ग्रामीण भागातल्या निवडणुका असतील त्याच्या आधी महानगरपालिका नगरपालिका निवडणुका होऊ शकतात अशी जी शक्यता वर्तवली जाते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या मिसइंटरप्रिटेशनमुळे. तर त्यासाठी पक्षांची काय तयारी आहे, काय भूमिका आहे? केव्हाही निवडणुका लागल्या तर भारतीय जनता पार्टी निवडणुकीला जाण्याकरता तयार आहे. मला वाटतं जे काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेला तर काही मला वाटतं काही अडचण नाही आहे. जिल्हा परिषदेलाही काही 12-13 ठिकाणी अडचण नाही आहे, कारण 50%च्या आतमध्येच आहे. ज्या ठिकाणी अडचण आहे, जे काही सुप्रीम कोर्टाच्या निकालाने त्या ठिकाणी काही आम्ही वाट बघतो आहे. तर 21 जानेवारीचा निकाल आला किंवा 21 जानेवारीनंतर निकाल आला त्यानंतर पुढील जे काही 50%च्या वर गेलेल्या जिल्हा परिषदा आहेत त्या पद्धतीनं त्याचा विचार राज्य निवडणूक आयोग करेल, राज्य सरकारही करेल. पण 50%च्या वर गेलेल्या जिल्हा परिषदा मात्र सध्या त्या ठिकाणी होईल की नाही याबद्दल थोडा संभ्रम आहे. पण ज्या ठिकाणी 50%च्या आतमध्ये रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी मात्र निवडणुका घेऊ शकतात असं माझं मत आहे. बाकी राज्य निवडणूक आयोगाला आधी त्या ठिकाणी से घ्यायचा आहे किंवा कॉल घ्यायचा आहे. सर, पार्थ पवार से जुड़े जमीन घोटाले मामले को लेकर लगातार विपक्ष जो है वो सरकार को सवाल कर रहा है. क्या कुछ इसमें अपडेट है सर, और किस तरीके से कार्रवाई आगे की जा रही है? पार्थ पवार जी के अमेडिया केस के बारे में इसके पहले ही मैंने कहा कि हमने उसका हाई अपर हमने ACS रेवेन्यू हमारे विकास कार्य समिति का हमने गठन किया है. हमारे सारे उच्च स्तरीय अधिकारी इसमें हैं. 1 महीने का समय दिया था, वो कल ख़त्म हो रहा है. लेकिन चौकसी में जो नेचुरल जस्टिस है, 3 बार उनको नोटिस देना, 3 बार उनका अगर वो पहली तारीख में नहीं आया तो 2 तारीख देना. उसके बाद विकास आयुक्त जो है, डेवलपमेंट कमिश्नर, उनका मत लेना. उसके बाद उस प्रॉपर्टी का CTS करना, उस प्रॉपर्टी की मोजनी करवाना, उस प्रॉपर्टी के हस्तांतरण के बारे में चेक करना, उस प्रॉपर्टी का स्पॉट पे क्या स्थिति है उसको चेक करना. ये सारा अगर जायज़ा लिया तो थोड़ी समय बढ़ा के देना चाहिए. ऐसा विकास कार्य समिति ने सरकार को समय मांगा था, वो बढ़ा कर दिया है. दूसरा, अमेडिया कंपनी मनगढ़ंत कहानी बना रही है कि हमें मुद्रांक शुल्क माफ़ी है, हमें उद्योग विभाग से कोई सर्टिफिकेट मिला. ऐसा कोई सर्टिफिकेट उनको नहीं मिला है. कोई भी IT पार्क को मुद्रांक शुल्क की माफ़ी नहीं होती है. ज़मीन के ट्रांसफ़र के मामले में कोई माफ़ी नहीं है. गलत तरीके से वहाँ पर इंटरप्रिटेशन किया जा रहा है. मुझे लगता है कि विकास कार्य समिति का रिपोर्ट आएगा, सरकार उस पर कार्रवाई करेगी. निश्चित रूप से अभी आपने देखा होगा पुलिस ने भी उनको हिरासत में लिया है, ज़मीन बेचने वालों को, सरकारी ज़मीन बेचने वालों को, और उसका रिमांड भी हो गया है. 7 दिन में वो भी पूरी चौकसी होगी. पुलिस चौकसी करेगी. पुलिस का काम है गैरव्यवहार की चौकसी करना, जो क्रिमिनल ऑफेंसेस है उसके ऊपर चौकसी करना. हमारा काम है जो प्रॉपर्टी के रिलेटेड इंक्वायरी करना. तो सरकार पूरी कर रही है. पार्थ पवार पर कार्रवाई करने को लेकर विपक्ष जो है सरकार पर दबाव बना रही है. क्या पार्थ पवार पर कार्रवाई होगी? देखिए, मैंने बार बार कहा कि विकास कार्य समिति का रिपोर्ट आने के बाद सरकार उचित कार्रवाई करेगी, सरकार योग्य निर्णय लेगी. सरकार किसी को भी ना बख्शेगी, किसी को बख्शने का सवाल ही नहीं है. लेकिन रिपोर्ट आने दीजिए. जब विकास कार्य समिति का रिपोर्ट आएगा तो हम कार्रवाई करेंगे. आखिरी कोई भी उसमें थोड़ा सा भी लीकेज नहीं रहना चाहिए. पूरी तरह से हमने सबके स्टेटमेंट लेकर कार्रवाई करनी चाहिए. नेचुरल जस्टिस सबको मिलना चाहिए और निश्चित रूप से सरकार कार्रवाई करेगी. सर हेच मराठीमध्ये पार्थ पवारांना अटक केल्या जात नाही. विरोधक तुम्हाला एक मिनिटच्या अनुषंगाने आहे ना. आताच मी बोललो याच्याबद्दल. सर मराठीमध्ये काँग्रेस हे आता दिल्लीत एक बैठक पार पडते आणि मुंबई महापालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस एकत्र येईल हे जवळपास आता निश्चित होते. काय वाटते, सगळे काल परवाचे मित्र परत दुरावले आणि आता परत एकत्र यायला? या किंचित पार्ट्या आहे, उद्धवजी, बाकी इतर,
किंचित पार्ट्या किती एक आल्या आणि किती आता मनगळत कान्या बनवल्या तरी काही होणार नाही. 51% मतं घेऊन 2/3 बहुमताने महायुती मुंबई महानगरपालिकेत विजयी होईल. काँग्रेस उद्धव ठाकरेजी आणि अजून जे काही त्यांचे पार्टनर्स आहे यांना मुंबईची जनता कुठेही त्या ठिकाणी त्यांना आमचं मतदान देणार नाही. कारण मुंबईच्या विकासाचा कुठलाही अजेंडा, डेव्हलपमेंटचा अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही. मुंबईच्या जनतेला हे वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्राचा विकास आणि मुंबईचा विकास करू शकतं आणि त्यामुळे कितीही त्या ठिकाणी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये कितीही पार्टनर घेतले तरी लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे. देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादाच्या सरकारवर आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर करणारं आणि मुंबईला विकसित मुंबई करणारं आमचं सरकार आहे हे जनतेला पटलेलं आहे. मुंबईची जनता महायुतीलाच मतदान करणार आहे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.